तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका परत नवीन ब्लॉगमध्ये। आज एक गुढीपाडवा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त असल्यामुळं भावाला लॅपटॉप घ्यायला चाललो मी। भरपूर दिवसापासून त्याला घ्यायचा होता, पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज घेऊ। नवीन वर्ष चालू होणार आहे आपलं मराठी, तर आज घेऊ म्हणलं। तर ब्लॉग कंटिन्यू करा। आता रूमवरून निघतो, आज आपल्याला जायचं आहे मावशीकडं, मग तिथून आपण जाणार लॅपटॉप घ्यायला। तर ब्लॉग कंटिन्यू करा। आणि मी जाणार आहे मेट्रोने, तुम्हाला पुण्याची मेट्रो दाखवतो, इतकं भारी कन्स्ट्रक्शन आहे। तर मित्रांनो, अगोदर कॅश काढून घेऊ। आपल्याला PMTने जायचं म्हणलं कॅश लागेल, काही PMTमध्ये काय ऑनलाईन चालत नाही। ATMला आलो आहे, कॅश काढून घेऊ आणि मग तिथं PMT उभं राहते, जाऊ आपण। ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही। आता निघलो स्वारगेटला। PMTमध्ये इतकं गरमत आहे ना, विचारू नका। मित्रांनो, आता आलो आहे स्वारगेटला। स्वारगेटचं मेट्रो स्टेशन दाखवतो तुम्हाला। बाहेरून असा काहीसा इंटरफेस आहे, आणि गुढीपाडव्यानिमित्त इथं रांगोळी वगैरे काढली, तिथून दाखवतो। इतकं भारी कन्स्ट्रक्शन आहे ना मेट्रोचं, विचारू नका। हे बघा रांगोळी। आणि तिथं तिकीट सेक्शन ऑनलाईन काढायचं असेल तर, आणि काउंटरला काढायचं असेल तर खाली काढावं लागतं। बघा ठिकठिकाणी इलेक्ट्रिक हे पायऱ्या आपल्यासाठी जाण्यासाठी प्रत्येकांना। आणि कन्स्ट्रक्शन इतकं भारी, एकदम स्वच्छता वगैरे एकदम व्यवस्थित आहे, एक नंबर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। तुम्ही जर पुण्यात राहत असताल तर एकदा मेट्रोचा नक्की प्रवास करून बघा। आणि उन्हामुळं तर मेट्रोमध्ये एकदम थंड, AC वगैरे एकदम व्यवस्थित आहे। स्वारगेटवरून -3 फ्लोअर येतं खाली, आणि मग तिथून मेट्रो आपल्याला भेटते। म्हणजे इतकं खाली अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन केलं आहे -3ला। एकदम स्वच्छता आहे, एक नंबर आहे। च्या नादात माझं राहिलंय तिकीट काढायचं। हे बघा मित्रांनो, इथं तिकीट काढले काउंटरला, तिकीट सेक्शनला। आणि कोणी जर स्टुडंट असेल तर त्याला 30% ऑफ आहे, म्हणजे 18 रुपये तिकीट आले मला। रामवाडीला चाललो आहे मी, तर स्टुडंट असताना तर ID दाखवून तिकीट घेत जा। आलेले आता मेट्रोमध्ये। Next station, Mandali. Please mind the gap. मित्रांनो, जिल्हा न्यायालयाला लेन चेंज करायची, कोणाला दुसरीकडे म्हणजे रामवाडीला इकडे जायचं असेल तर। मला रामवाडी जायचं होतं म्हणून लेन चेंज केली, इथं आलो आहे वरती आता। आणि स्वारगेटवरून येताना अंडरग्राऊंड असल्यामुळं काहीच अंधार असते, साईडने काही दिसत नाही। आत्ता तुम्हाला जाताना दाखवतो मेट्रोतून पुन्हा कसा दिसतोय कसा नाही। सो कंटिन्यू द ब्लॉग। मेट्रो आलेली आता, आणि मेट्रोची सिक्युरिटी पण एकदम व्यवस्थित आहे। पिवळ्या लाईनीच्या बाहेर उभा राहायचं आपण,
आणि सिक्युरिटी वगैरे सगळे व्यवस्थित आहे इथं. तर चला कंटिन्यू करा आता तुम्ही. आतमध्ये बसून घेतो मी.